Co-presented by Vimal. बोलो जुबान केसरी. रुंदवली ते अंधेरी पश्चिम मेट्रो मार्गावरील वाहतूक उशिराने 20 ते 25 मिनिटं मेट्रो उशिराने असल्याने प्रवाशांचे हाल. मेट्रो प्रशासनावर नाराजी. शिवसेना पक्ष आणि चिन्हासंदर्भात आज पुन्हा सुप्रीम कोर्टात सुनावणी. ठाकरेंचे वकील कपिल सिब्बल आणि देवदत्त कामत आजही युक्तिवाद करणार. आज ठाकरेंच्या बाजूचा युक्तिवाद पूर्ण होण्याची शक्यता. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांनी आपल्या अधिकारांची मर्यादा ओलांडली. घेतलेले निर्णय अधिकाराच्या बाहेरचे. कपिल सिब्बल यांचा हल्लाबोल. मी दिलेला निर्णय शाश्वत. तत्कालीन परिस्थितीनुसार योग्य तो निर्णय दिला. सिब्बल यांच्या आरोपांवर राहुल नार्वेकरांचं स्पष्टीकरण. तर सिब्बल म्हणजे न्यायमूर्ती नाही, नार्वेकरांची टीका. ठाण्यात मंत्री गणेश नाईकांचा आज जनता दरबार. गडकरी रंगायतांमध्ये जनता दरबाराचं आयोजन. ठाण्यात महायुती धुसफूस सुरू असल्याच्या चर्चा. सोलापुरात अजितदादांच्या राष्ट्रवादीला मोठा धक्का. वैराग नगर पंचायतीच्या उपनगराध्यक्षांसह 15 नगरसेवकांचा शिंदेंच्या सेनेत प्रवेश. उपमुख्यमंत्री शिंदेंच्या उपस्थितीत झालेल्या पक्षप्रवेशामुळे बार्शीतील समीकरणं बदलणार. मुंबई महापौरांच्या सोशल मीडियाच्या प्रसिद्धीसाठी 25 लाखांचा खर्च. 1 वर्षासाठी निविदा मागवण्याचा स्थायी समितीत प्रस्ताव. रितू तावडेंवर टीका होण्याची शक्यता. राज्यात एसआर मोहिमेत 2,07,00,000 मतदार यादीतून वगळले. 35 लाख मतदार मृत तर 76,80,000 मतदार स्थलांतरित आढळले. निवडणूक आयोगाची माहिती. राहुल गांधी 22 ऑगस्टला पुणे दौऱ्यावर. SSPMS मैदानावर छात्रों की गूंज या कार्यक्रमाला हजेरी लावणार. सतेज पाटलांकडून कार्यक्रमाच्या तयारीचा आढावा. राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात 2% वाढ. वित्त विभागाकडून महागाई भत्त्याचा शासन निर्णय जारी. 5 लाखांहून अधिक कर्मचारी तसंच सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना लाभ मिळणार. मीरा भाईंदर ते वसई विरार मेट्रोनं जोडलं जाणार. 25 किलोमीटरच्या मार्गावर 16 स्थानकं असणार. मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेत बैठक. 6 महिन्यात भूमी अधिग्रहण आणि सर्व परवानग्या घेण्याचे निर्देश. मीरा भाईंदरमध्ये सार्वजनिक ठिकाणी बकरा पाळणं, कुर्बानीवर बंदी. पालिकेच्या महासभेत प्रस्ताव मंजूर. नियमांचं उल्लंघन करणाऱ्यांवर दंड आणि गुन्हा दाखल करण्याची तरतूद. पुण्याच्या जुन्नरमध्ये 10 वर्षीय चिमुकलीचा अत्याचारानंतर खून. घराशेजारी राहणाऱ्या नराधमाकडून मुलगीचा गैरफायदा घेत कुकर्म. आरोपी ताब्यात. ग्रामस्थांमध्ये संतापाची लाट. नागपुरातील एका आश्रमशाळेत विद्यार्थ्यांचं लैंगिक शोषण केल्याचा गंभीर आरोप. उसागोंदी येथील एका निवासी आश्रमशाळेतील घटना. शाळेच्या नाईट वॉचमॅनला कोंढाळी पोलिसांकडून अटक. पॉक्सो अंतर्गत गुन्हा दाखल. Co-presented by Vimal. बोलो जुबान केसरी.